इब्राहिमच्या नावाचा धाक दाखवून भाऊ इक्बाल कासकरने ठाण्यातील बांधकाम व्यावसायिकाकडून एक सदनिका खंडणी म्हणून उकळली होती। सक्तवसुली संचालनालयाने ईडी नुकताच या मालमत्तेचा ताबा घेतला। कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमने आपले संपूर्ण साम्राज्य याच धाकावर उभे केले, पण अधोविश्वात धाक असलेल्या दाऊदलाही एका प्रकरणात खंडणी द्यावी लागली होती, यावर कोणाचाही विश्वास बसणार नाही। दाऊदकडून खंडणी घेणारा गुंड फजलू उर्फ फजल उल रहमान हा उद्योगपती गौतम अदानी यांच्या अपहरणाच्या गुन्ह्यात आरोपी आहे। मूळचा बिहारच्या दरभंगा जिल्ह्यातील रहिवासी असलेला फजलू सुरुवातीला जमील खानसाठी काम करीत होता, पण त्यानंतर त्याने बलू श्रीवास्तव व इरफान गोगासाठी काम करण्यास सुरुवात केली। अंमलबजावणी संचालनालयाने अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या भावाविरोधात मोठी कारवाई केली आहे। ईडीने दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर आणि त्याच्या साथीदारांशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीने इक्बाल कासकरचा ठाण्यातील फ्लॅट जप्त केला आहे। नेओपोलिस टॉवर कवेसर येथे असलेला हा फ्लॅट मार्च 2022 पासून तात्पुरता संलग्न आहे। मिळालेल्या माहितीनुसार हे प्रकरण ठाणे पोलिसांच्या खंडणी विरोधी कक्षाने 2017 मध्ये नोंदवलेल्या FIRशी संबंधित आहे। मुमताज शेख आणि इसरार सईद यांच्यासह कासकर आणि त्याच्या सहकाऱ्यांनी दाऊद इब्राहिमशी जवळीक दाखवून धमक्या देऊन हा फ्लॅट रिअल इस्टेट डेव्हलपरकडून मिळवल्याचे ईडीच्या तपासात समोर आले होते। इतकेच नव्हे तर कासकर आणि त्याच्या साथीदारांनी डेव्हलपरकडून काही रोख रक्कमही घेतली होती। सुमारे 75 लाख रुपये किमतीचा हा फ्लॅट शेख नावाच्या व्यक्तीच्या नावावर होता। बिल्डर सुरेश मेहता आणि त्याची फर्म दर्शन एंटरप्राइजेस यांना लक्ष्य करणाऱ्या खंडणी योजनेचा एक भाग म्हणून हे अधिग्रहण करण्यात आल्याची माहिती आहे। आरोपींनी बनावट धनादेशाद्वारे फ्लॅट आणि 10 लाख रुपये रोख मागितले। धक्कादायक म्हणजे खंडणी स्वरूपात वसूल केलेले हे आर्थिक व्यवहार लपवण्यासाठी बनावट व्यवहारही करण्यात आले होते। फेब्रुवारी 2022 मध्ये ईडीच्या अधिकाऱ्यांनी मुंबई आणि भारताच्या इतर भागांमध्ये दाऊद टोळीच्या कारवायांबद्दल कासकरची चौकशी केली होती। कासकर, शेख आणि सईद यांच्या घरांची झडती घेताना ईडीला अत्यंत महत्त्वाची कागदपत्रे मिळाली होती। ब्युरो रिपोर्ट जम न्यूज इंडिया।